पिंपळनेर नगर परिषद समोरील अतिक्रमण हटविण्यात आले। अतिक्रमण व्यावसायिकांची केली पुनर्वसनाची मागणी। पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमणे आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली। धुळे न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दीपक पाटील आणि साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबडे, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस यावेळी उपस्थित होते। मी डीवायएसपी संजय भांबडे, साक्री विभाग, आज पिंपळनेर नगर परिषदेच्या वतीने माननीय न्यायालयाच्या निकालानुसार बसस्टँड समोरील जे टपरीधारकांचं अतिक्रमण होतं त्यांना सर्व प्रोसेस पूर्ण करून आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे। सदरची निष्कासन कारवाई दरम्यान 7 अधिकारी आणि 35 पोलीस अंमलदार सकाळपासून हजर आहे आणि सदरची कारवाई आपले नगर परिषदचे सीओ साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत आणि शांततेत सुरू आहे। यापुढे नागरिकांनी पोलिसांना तसेच नगर परिषदेला सहकार्य करावं आणि भविष्यात अशा प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। काही अतिक्रमण धारकांनी नोटिसीनंतर स्वखुशीने अतिक्रमण काढले होते, तर उर्वरित अतिक्रमणे प्रशासनाने हटवली। या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। मात्र या अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली आहे। अनेकांचा व्यवसाय यामुळे थांबला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। केवळ अतिक्रमण हटवणे पुरेसे नाही, तर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुकानांमुळे अजूनही वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावरही प्रशासनाने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, मी दीपक पाटील, मुख्याधिकारी नगर परिषद पिंपळनेर। आज नगर परिषदेच्या आवारासमोरील जे काही गाडेधारक होते, अतिक्रमणधारक, तर त्यांचं अतिक्रमण आज काढण्यात येते। त्यांना कायदेशीर पद्धतीने मार्च 2024 मध्ये नोटिसेस देण्यात आल्या होत्या आणि त्या नोटिसेस विरोधात ते न्यायालयात गेले होते। मग त्यानंतर JMFC, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय या तिघ ठिकाणी त्यांनी रिट पिटिशन दाखल केल्या होत्या। माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा नगर परिषदेच्या बाजूनेच निकाल दिला आणि अतिक्रमणधारकांना 15 दिवसाची शेवटची नोटीस देण्यात आली होती। ती 15 दिवसाची मुदत संपल्यानंतर कायदेशीररित्या नगर परिषदेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद।